2 दिवस झाला कोबील पाणी भरू, कोबील पाणी भरायचा सुरका नाही. आज झालाय कोबील पाणी भरून. आम्ही रातची पाणी भरतो, पण आम्ही रातची व्हिडिओ नाही काढली. आता आंघोळ केली, दाजीक जाऊन यायला लागत काय करायचंय काय नाही. दाजी सांग चला भुईमुगा कोण चक्कर मारून याव, काढाय आल्या नाही येरून याव, नाही तर भुईमुग काढायला सुरुवात करून द्यायला. या भुईमुगाचा वावर आहे, असे 2 वावरात भुईमुग उपटून येतो. बरं उतरला नाही नाहीत लगेच काढायला. भुईमुग उतरला नाही पण काढूनच घ्यायला लागेल आवडी 2-4 दिवसात. भुईमुगाला शेंगाय भरपूर आल्यात, भेंडे झाडाला भेंडे ते लगेच घेतले खोडून. आता सायबीन पेरली, तिकडे जायचा ट्रॅक्टर आलाय पाट पाडायचा. चालू वर्षी पाऊस जास्त आहे त्याच्यामुळं आपल्याला वावरातून पाट पाडायचा, पाणी जिरून जाईल म्हणून. थोडक्यात नाही तर आमच्याकडून ट्रॅक्टर फसला असता, पण थोडक्यात वाचलं. वावरातून ट्रॅक्टर वाकडा तिकडा करून काढलाय बाहेर, नाही तर दुसरा ट्रॅक्टर बोलवायला लागला असता. तारी पसरवायची राहिले तेवढे तारी पसरवून घ्यायचे. आता दाजीच फोन बोलायचं काम चालू आहे, तारी पसरायचं काम चालू आहे. आम्ही आलो तिकडे बाहेर मामाच तामटाक, त्याची तामटा पक्की पिकल्या म्हणून जाऊन यारावं. आलो ते एखाद तांबूट तर खाऊन घ्यावं, कस काय चवा यारायला लागते. आम्ही गावात चालू गायीसाठी स्प्रे आणायचा, त्याच्यामुळं गावात आलो. पण गावातला मेडिकल बंद आहे. दुसरे मेडिकल मध्ये आलो, पण दुसऱ्या मेडिकल मध्ये स्प्रे नाही. गावात आपल्याला पांगाबाई सुद्धा भेटला तर घरी चालला तर गावातला स्प्रे संपेला, त्याच्यामुळे दापूरला चालू स्प्रे आणायला. दापूर मध्ये स्प्रे भेटलाय आम्हाला जो लागतो. दापूर मध्ये आलो, कोण खाल्लं नाही, आज काहीच झालं नाही. आता आम्ही चालू आमची वाडीला. वाडीत भेटला कट्टर पबजी लवर, याचा निम्मा डिस्प्ले जायला, तरी तू पबजी खेळतो. याला सांगता पबजी लवर